जे.पी. नड्डा एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत। एनडीएच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त होतं। महाराष्ट्रातील निवडणुकांवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यांमध्ये 5 वर्षांपेक्षाही जास्त मतदार जोडले गेले आहेत, तेव्हा आमचा संशय वाढला आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदारामध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेमध्ये केला। राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। खोटं बोलून अपयश झाकण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे। ते प्रत्येक वेळी वेगवेगळे आकडे दाखवतात। राहुल गांधी खोटं बोलतात असं फडणवीस यांनी म्हटलं। महाराष्ट्रातील जनतेनं राहुल गांधींना आधीच झटका दिलेला आहे असा घणाघात राहुल गांधींवर आशिष शेलार यांनी केला। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं, तर आयुक्त शेखर सिंह यांनी अवमान केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी आणि माफी न मागितल्यास 10 कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा सनातन संस्थेनं दिलेला आहे। सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते। पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच 2 जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेयवादावरून तुफान राडा झाला होता आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार समोर आला। अजित पवारांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये महसूल भवनाची पाहणी केली आहे। यावेळी अजित पवार यांनी कंत्राटदाराला चांगलंच खडसावलं। तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन असा इशारा त्यांनी या कंत्राटदाराला दिला। नुसतं बीडचे पालकमंत्री होऊन चालणार नाही, तर परळीचं सर्व प्रशासन बदलावं लागेल, तरच काहीतरी बदल होईल असा सल्ला जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिलाय। धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं तर तुमचा पक्ष संपून जाईल असं सुद्धा जरांगे पाटील यांनी अजित पवारांना म्हटलेलं आहे। गोव्याच्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। ओबीसी समाज देशाचा कणा आहे आणि देशात गेल्या 10 वर्षांमध्ये 57 ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारच्या काळात घेतल्याचं सुद्धा फडणवीस यांनी नमूद केलं। जर मतचिठ्ठीच नसेल तर निवडणुका कशासाठी असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला। एकनाथ शिंदे यांच्या मालकाला भेटायला ते दिल्लीत गेले होते। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली। बुधवारपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेत आणि दिल्ली ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा एकनाथ शिंदे घेत आहेत। यातच एकनाथ शिंदे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सुद्धा भेट घेत आहेत। दिल्लीमध्ये रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सुद्धा बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या राज्यात एकत्र येण्यावर भुजबळ यांनी भाष्य केलेलं आहे। ठाकरे बंधू राज्यात एकत्र येणार नाहीत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं।
सालारजंग जमीन प्रकरणाशी आमचा संबंध नाही, आमदार विलास भुमरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर आता आम्ही कामाला माणसं सुद्धा ठेवायची नाहीत का, असा सवालच त्यांनी चालक जावेद शेख यांच्या नियुक्तीवरून केला. कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय माडिक यांच्यामध्ये चर्चा झाली. महादेवी हत्तीणीचा कुठलाही पक्षाशी संबंध नाही, महादेवी कोल्हापुरात परत यावी अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. आम्ही अनंत अंबानींशी संपर्क केला आणि त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं. यानंतर शहरी भागात